आता या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. गुरु माऊलींनी सांगितल्याप्रमाणे आणि स्वामी समर्थ केंद्रानुसार आपलं देवघर आणि आपला देव्हारा कसा असावा, त्या देवघरामध्ये कोणत्या वस्तू ठेवू नये आणि कोणत्या ठेवाव्या, मूर्त्या किती असाव्या आणि किती म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला आपल्या देवांची रचना करायची आहे, स्थापना करायची आहे, याबद्दल मी संपूर्ण माहिती माझा मोठा व्हिडिओ केलेला आहे. शिवशक्ती प्रार्थना माझ्या व्हिडिओचं नाव आहे. त्याची लिंक खालच्या साईडला दिलेली आहे. तर त्यानंतर मी तुम्हाला याच्यानंतर जे देवघराची थोडंफार जे माहिती आहे त्या सांगितलेले आहे. त्याचं पोस्ट वरच्या साईडला येईल, त्याच्यात बघा. आणि अजून माहिती हवी असेल तर मोठ्या व्हिडिओमध्ये जा. जे प्रश्न असतात ते आपल्या घरातले जे देवघर आहे त्यापासून मुक्तता होते. कारण की आपल्या देवघरापासूनच आपल्याला आपल्या घरामध्ये अडचणी निर्माण होतात. कारण की आपण देव वास्तूप्रमाणे ठेवत नाही, तर त्याच्याने आपले कर्जबाजारी पण होतो, पैसा पुरत नाही, आजार पण येतो, घरात आर्थिक अडचणी निर्माण होत असतात, असं गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे. हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गुरु माऊलींनी सांगितलेल्या आहे. मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. तुम्ही भक्त म्हणजे तुम्ही जे कोणी सेवकरी असतील किंवा कोणीतरी गरजू व्यक्ती असेल ज्यांना माहीत नसेल देवांबद्दल, त्यांना नक्कीच याबद्दल माहिती द्या. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ शेअर करावा असं वाटत असेल तर नक्कीच शेअर करा. म्हणजे तुम्हाला सुद्धा खारीचा वाटा म्हणजे पुण्य तेवढंच प्राप्त होईल, असं गुरु माऊलींनी सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगते, माझं चॅनल तुम्हाला आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.